परेल वर्कशॉपला आलोय. हे बघा बाहेरून दिसत आहेत. अजून बाप्पाचं काम पूर्ण नाही झालेलं आहे. आम्हाला संगमनेरचा विघ्नहर्ताचा आगमन दिसलेलं आहे. परळचा राजा पाद्यपूजन सोहळा होतं. पाऊस खूप आहे. शेवटी आला गणपती बघायला भेटला. पण गणपती बघायला मिळालं. वाव खालची ही हे पुण्यवान लोक. भेटले ना. पुण्यवान लोक आहेत खरंच. वाव बघ ना इथे गणपती बसतो. इथे गणपती बसतो आणि बिल्डिंग मध्ये लोक हाईट बघ ना म्हणलं. हा ना हो. का हसतोय ना. तर तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आज आपण परेलला आलो आहोत. तर आज तुम्हाला गणपती पाहायला मिळणार आहेत. आता जातोय आम्ही परेल वर्कशॉपला. तिथून नंतर कुठे जायचं आहे? कलागंध आणि तिथून मग गणसंकुलला अशी 2-3 वर्कशॉप बघायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला सुंदर सुंदर गणपती पाहायला मिळणार आहेत. आणि एका गणपतीचं आगमनसुद्धा आहे. कुठलं आहे ते? संगमनेरचा विघ्नहर्ता असं काहीतरी आहे. पण तिकडे खूप गर्दी आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्यासोबत आहे विवेक. हा माहितीच असेल तुम्हाला. आपण खूप ठिकाणी बोललो कोकण फिरतो आम्ही कोकण फिरतो आणि ह्या पुढचे पण कोकणचे व्लॉग येणार आहेत. पण हा व्लॉग पूर्णपणे बघा, कारण गणपती पाहायला मिळणार आहेत, कारखाने पाहायला मिळणार आहेत, वर्कशॉप तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जमल्यास आज आगमनसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे पूर्णपणे व्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला माझ्यासोबत, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो परेल वर्कशॉपला आलोय. हे बघा बाहेरून दिसत आहेत गणपती आणि त्यांचं काम चालू आहे. चला जाऊया आपण आता. जिथून एंट्रन्स आहे, जिथून गेट आहे तिथून जाऊया आतमध्ये. रे अजून बाप्पाचं काम पूर्ण नाही झालेलं आहे. त्यामुळे दाखवणं सुद्धा चुकीचं आहे. पण त्यांची परवानगी घेऊनच आम्ही सगळं दाखवतोय. सो असं काय असेल तर पुढे मी दाखवणार नाही. यावेळेस माफी असावी. पहिल्यांदा येतो इथे परेल वर्कशॉपला. माफ करा मला. बाप्पा अजून पूर्ण अवस्थेत नाही. खरंच खूप छान वाटतं यार. पहिल्यांदा आलो मी परेल वर्कशॉपला आणि त्या काकांनी लगेच परवानगी दिली आम्हाला. मित्रांनो तुम्हाला काही मूर्त्या दाखवता आल्या नाही, कारण अजून काम पूर्ण नाही झालेलं आहे. त्यामुळे ते दाखवणं सुद्धा चुकीचं आहे. पण आता आम्हाला संगमनेरचा विघ्नहर्ताचा आगमन दिसलेलं आहे आणि तो पुढे गेलाय. चला तर जाऊया धावत धावत. तुमच्यासाठी दाखवतो हे सगळं. तिकडे पुढे आहे ब्रिज वरून. आई शपथ मग दिसेल का? आई शपथ. चल चल थोडं तरी पुढे चल. काहीतरी दिसलं पाहिजे ऍटलिस्ट. चल 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 चल. दिसतोय का ब्रिज वरून गेलं? ब्रिज वरतून नेतात. आई शपथ. ह्याला अगोदर बाहेर पडायला पाहिजे होता. माहिती नाही रे. आला तो. आपण तिथेच राहिलो. चल 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 चल. धावा 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 धावा. चलो 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 चलो. हा ब्रिज वरून येत आहेत. दिसतोय का? थोडा दिसतोय. त्याच्यात दिसला. चल थोडासा दिसतोय. हा तिकडून कुठून जागा आहे? चलो. चलो संगमनेरचा विघ्नहर्ता. दिसला तर कमेंट करा. संगमनेरचा विघ्नहर्ता. पुढे परळचा राजा पाद्यपूजन सोहळा
कधी आहे 25 जुलै 2026 शनिवार सायंकाळी 4 वाजता. स्थळ आहे नरी पार्क मैदान परळ. खास आकर्षण आहे तर फोक मराठी. मूर्ती छान वाटते नाही पण परळचा राजा. जाऊया चल. आता परळचा राजा इथेच बनतो काय? आता नाही बनतो मग? ना इथं. मग बनतो कलागंधामध्ये. कलागंध. मंडळचा हे येतात. ओके जागा इथे त्यांची. गणपती येतो का? ओके परळचा राजा गणपती इथे बसतो. इथे गणपती बसतो. ठीक आहे जाऊन बघूया काय दाखवता आलं तर दाखव. चला इथे बसतो ना पूर्ण एरियात ना. पण कामगार मैदान पण अजून काही स्टार्टच झालेलं दिसत नाही पूर्ण. काहीच नाही. काय दाखवणार. ठीक आहे तेवढं तरी आलो आपण. रात्री 1 वाजेपर्यंत खेळलोय. किती? 1 वाजेपर्यंत. 1 वाजेपर्यंत खेळत होता आणि मला सांगितलेलं आपण 11ला निघू. परत सकाळी 9 वाजता गेलो. परत खेळायला गेलास. परत 11 वाजता आलो. हं. मग आगमन. मग आगमन. वा. बघितलं मला सांगितलं 11 वाजता जाऊया आपण. खेळायची जिद्द. खेळायची जिद्द आणि मला काय म्हणतो त्याला आशेवर ठेवलं. तो तर पाऊस खूप आहे शेवटी आलो पण गणपती बघायला भेटला. पण गणपती बघायला मिळालं. चांगली गोष्ट. सब्जी साबजी. चलो मित्रांनो आता आम्ही गणसंकुलला आलोय. बघा अरुण गाडी साहेब गणसंकुल. जाऊया आतमध्ये चल. वाव छान छान गणपती दिसतात यार. मस्तच. अरे भारी 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 गणपती दिसतात. सई इकडे पण गणपती आहेत. खूप गर्दी आहे. माईक आणला नाही. घाई झाली. हरकत नाही. त्याला सागर आज निखिल राजन पसंत. ही बघ ना कुठे गेली ती. ही बघी खालची ही बघ वा गणपती बोलतो आम्ही. किती छान आहे. कोणती ही ना छोटी बोलला असतो. मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहोत लालबागला. इथेच बसतो का? लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली. इथे बसतो काय पण? ते गॅप दिसतो ना तिथे हा त्या 2 बिल्डिंगच्या मध्ये. हा तिथे मूर्ती बसते असते. तिकडे बसते का? ओके आणि तशीच त्या हा. बाजूने तो पूर्ण गॅप पूर्ण आहे. तो हा पूर्ण मागून बाहेर पडते. ओके सही रे. काय मजा आहे सिडनी यांची. हं लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा. लय भारी रे. बघत राहा असं वाटतं. काहीतरी पुण्य गेला मला वाटतं. इथे ना माझे कोणतरी आहेत रे ओळखीचे आईच्या. बघायचंय कोण आहे ते. हे जर ओळखीचे म्हणजे हे झाले ना पण हे पुण्यवान लोक. भेटले ना पुण्यवान लोक आहेत खरंच. यार बघ ना इथे गणपती बसतो. इथे गणपती बसतो आणि बिल्डिंग मध्ये लोक सर्व. यार किती भारी वाटत असेल ना. म्हणजे ना त्यांना 10-12 दिवस असा ते किती मजा येत असेल यार. आपल्या कोकणात एवढी मजा येते तर इथे किती मजा येत असेल. कोकणात तर धुमशान घालणारच आहे आम्ही. ते पुढचे ब्लॉग येणारच आहे. सोडणार नाही एक पण दिवस. एक दिवसाला मला वाटतं 1-2 ब्लॉग आहेत. ठीक आहे आता जाऊया. मला आता भूक लागली. चल वडापाव खाऊ. चल कुठे जाऊया. खरंच खूप भूक लागले. बघूया आता खाऊया वडापाव वगैरे. छान भूक लागले. याला तर भूक नाही लागले. मी 2 खाईन. हा एकच खाणार आहे. मित्रांनो आम्ही आता लालबाग मार्केटला आलोय आणि इथेच ना ते हे आहे ते मंदिर आणि आवाज येणार नाही. लालबाग मार्केट. लालबाग तिकडून वडापाव खायला. कुठे? यांच्याकडचे असतात ना ते वेगळेच असतात. मराठी माणूस पाहिजे. हे बाजूला पण आहे. कारण जर वडापाव तुम्हाला खायचे असतील ना तर जे काकी वगैरे करतात ना वडापाव ते खायचे. कारण त्यांच्या हाताला वेगळीच चव असते. वेगळंच मराठी माणसाचे वडापाव. इथे गौरी बाहेर. सजवले बघ ना. मस्त भारी. किती क्यूट आहे ना.
इथे दर्शन घेतात लालबाग राजाचं सगळीजण. जर नवीन काही सुरुवात करायची असेल तर लालबाग राजाचं इथं दर्शन वगैरे घेतात. सो चला, त्या निमित्ताने तुम्हाला इकडे लालबाग मार्केट आणि हे सगळं पाहता आलं. त्यामुळे पूर्णपणे ब्लॉग बघा. आता ह्याच्यानंतर आपण कुठे जाणार आहोत? चिंतामणीला जाणार आहोत. त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघायचा आहे तुम्ही. जर स्किप केलं तर तुम्हाला ते सगळं बघायला नाही भेटणार. बघ ना म्हणलं. हा ना, हो. अरे जायचं आहे का? आहेत पुढे काय कुठून आहे पण? पुढे म्हणलं होतं ते कुठून फिरून असेल, गोल फिरून असेल. हा, ते मंदिर वरून का पडू दे नको बघ. म्हणजे झालं. नाहीतर मग गेलो मग. काय वाजवलं? का शिवा म्हणजे काहीतरी हे आहे रे, म्हणून ती सिटी वाजवत आहे. थोडं काम चालू आहे ना, म्हणून इकडे काम चालू आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीला आलोय आम्ही. हे बघा, चिंचपोकळी. आणि चिंचपोकळीचं कुठे बनतो? इकडे पर्याय कुठे असंच कुठे काहीतरी झालंय ना, हसतोय. पर्याय वर्कशॉप. ठीक आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी. आता इथून जायचंय आम्हाला स्टेशनला. सो तिकडून मग घरी. बघा परत आहे तो. का हसतोय ना, तर तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, चिंचपोकळीचा चिंतामणीचा सुद्धा तुम्ही हे बघितलेलं आहे स्थान वगैरे. तर पहिला आम्ही गेलो परेल वर्कशॉप. तिथून मग कुठे गेलो? कलागंध. तिथून परळचा राजा ना, तिथे थोडंफार बघितलं. नंतर मुंबईचा राजा, नंतर लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामण, असे सारे केलेले आहेत. गणपतीचं काम सुरू असल्याने आपण अर्धवट गणपती दाखवू शकत नाही, पण मी थोडंफार प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबतोय. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काय सांगशील तू आपल्या व्ह्यूअर्सला? चॅनलला सबस्क्राईब करा. हां व्हिडिओ कसे वाटते हां कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा. ओके, चालेल. चला तर मग भेटूया अशाच एका ब्लॉगसह, व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोरया.